सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या प्रवासातच नव्हे तर एकूणच मानवी प्रगतीमध्ये शिक्षणाचे महत्त्व निर्विवाद आहे। वंचित असणे म्हणजे जगण्यासाठी आवश्यक संसाधने आणि सोबतच प्रामुख्याने शिक्षणापासून वंचित असणे। भारतीय उपखंडात विशिष्ट शोषक धार्मिक प्रवाहाच्या प्रभावात राज्यपद मिरवणाऱ्या राज्यकर्त्यांच्या जाती नेहमीच मांडलिक किंवा रूढ अर्थाने मानसिक गुलाम राहिल्या। त्यामुळे सत्ता हातात असली तरी बहुजन केंद्रीय सुधारणांना विशेष वाव दिल्याचे दिसत नाही। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक अपवाद वगळता अलीकडच्या काळात क्रांतिकारी धोरणात्मक बदल घडवून आणणारे एक महान राज्यकर्ते म्हणून छत्रपती शाहू यांचे प्रेरणादायी कर्तृत्व आपल्या समोर आहे। म्हणूनच आधुनिक महाराष्ट्रात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव अग्रस्थानी येते। 1894 ला कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यावर शाहू महाराजांनी राज्यकारभाराची दिशा दाखवणारा जाहीरनामा स्पष्ट केला। त्यात त्यांनी जाहीर केले की आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिच्या कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमच्या संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे। ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक दृष्टीने सर्वांगीण सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांना राबवण्याची सुरुवात केली। अर्थात फुलेंचे काम सर्वव्यापी होते, परंतु उत्तर पेशवेकालीन वर्णवादी आणि जातीवादी सामाजिक आर्थिक रचनेत त्यांना हवा तसा आधार नव्हता, या उलट विरोधच जास्त होता। फुलेंनी सुरू केलेला सामाजिक आणि सर्वकष सांस्कृतिक क्रांतीला धोरणात्मक पद्धतीने अंतर्भूत करण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती शाहू महाराजांनी केले। अभ्यासकांच्या मते ज्योतिबांनंतर शिक्षणाचे महत्त्व जर कुणाला समजले असेल तर ते शाहू महाराजांना। शिक्षणानेच आमचा तरणोपाय होईल असे त्यांचे स्पष्ट मत होते। उतरंडीची पदसोपानात्मक व्यवस्था जी मूलतः शोषणावर आधारलेली आहे तिच्यामुळे समूळ उच्चाटनासाठी शिक्षण या माध्यमाचे अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी ओळखले होते। म्हणून समतेवर आधारित जी समाज व्यवस्था शाहू महाराज उभारू पाहत होते त्याचा पाया शिक्षण हा होता। शाहूंची सर्वांगीण धोरणात्मक दृष्टी शाहू महाराजांची कारकीर्द महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत दूरगामी बदल करणारी ठरली, कारण त्याची व्याप्ती आणि धोरणात्मक दृष्टी राज्यकर्त्यांकडे फक्त जनतेच्या समोर येणाऱ्या गरजांना प्रतिसाद देण्याची नीती असेल तर त्यातून पुरेशा सुधारणा होत नसतात। तात्कालिक संस्थानांमध्ये सुधारणा होण्याची प्रक्रिया ही बहुतेक ठिकाणी प्रक्रियात्मक होती। जनतेचा आरडाओरडा झाला तर सुधारणा करण्याचे काम हातात घेणे आणि इतर वेळी आत्ममग्न पद्धतीने स्वतःचे शौक पूर्ण करणे, परदेश दौरे, शिकारी, इंग्रज अधिकाऱ्यांसोबत मेजवान्या जोडणे असल्या प्रपंचात मग्न असलेले कैक संस्थानिक दिसतात। याच वेळी छत्रपती शाहूंचे काम पहिल्याच ते सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काळाच्या खूप पुढे असल्याचे दिसते। तत्कालीन समाज पितृसत्ताक व्यवस्थेत बुडालेल्या असताना शाहू महाराजांचे महिला मुक्तीच्या क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे। स्त्री शिक्षणाच्या विषयावर मत मांडणे ही त्या काळी क्रांतिकारक गोष्ट मानली जात असताना त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी शाळांची स्थापना केली। सोबतच 1917 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि बालविवाह रोखण्यासाठी कमालीचे प्रयत्न देखील केले। महिला मुक्तीच्या कामाचे अत्युच्च टोक म्हणजे 1920 मध्ये त्यांनी देवदासी प्रथेवर बंदी घालणारा कायदा आणला। इंग्रज सरकारच्या भारतातील धोरणांचा सर्वात मोठा परिणाम स्थानिक उद्योगधंदे बुडवण्यात होत आहे, हे शाहू महाराजांनी चांगलेच हेरले होते। परिणामस्वरूप शाहूंनी अनेक असे प्रकल्प हाती घेतले ज्यामुळे प्रजेचे लघु उद्योग इंग्रजांच्या बलाढ्य भांडवलासमोर टिकून राहू शकतील। शाहूंचे सूत व विणकाम उद्योग, शेतकऱ्यांसाठी समर्पित बाजारपेठ आणि सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे उद्योगधंद्यांच्या हासाला काही प्रमाणात आळा तर बसला, सोबतच व्यापारातील लबाड मध्यस्थांपासून मुक्तता देखील मिळाली। कृषी पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपकरणे खरेदी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिले। तसेच शेतकऱ्यांना पीक उत्पादन आणि संबंधित तंत्रे वाढवण्याबाबत सूचना देण्यासाठी विविध संस्थांची स्थापना केली। 18 फेब्रुवारी 1907 रोजी त्यांनी राधानगरी धरणाची सुरुवात केली। हा प्रकल्प 1935 मध्ये पूर्ण झाला। यातून कोल्हापूर शहराच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले, जेणेकरून शेती कामांसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता राहील। सोबतच महाराजांनी कला क्षेत्राला देखील राजाश्रय दिला, त्यामुळे संगीत, चित्रपट, चित्रकला आणि लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला। या सर्व धोरणात्मक बदलांच्या प्रक्रियेत शाहू महाराजांचे सर्वाधिक चर्चिले जाणारे काम म्हणजे शिक्षणाच्या आग्रहाचे आणि त्याच्या माध्यमातून केलेल्या जाती उच्चाटनाच्या क्रांतिकारी प्रयत्नांचे आहे। शिक्षणापासून जाती उच्चाटनापासून ते महिला मुक्ती, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन आणि शेतीविषयक बदल ते नवीन महसूल पद्धती अशा कैक आघाड्यांवर शाहूंनी फक्त तात्कालीन नव्हे तर ऐतिहासिक राज्यकर्त्यांमध्ये अत्यंत प्रेरणादायी काम केले आहे। छत्रपती शाहूंचे धोरणात्मक शैक्षणिक कार्य बहुजनांनी शिक्षण घेऊ नये अशा पद्धतीच्या धर्मसत्तेच्या धारणा आणि त्याला समांतर मांडलिक राज्यकर्ते या भारताच्या दुर्दैवी प्रवासात काही
अपवादात्मक मूलनिवासी राज्यकर्ते त्यांची नीती आणि कर्तृत्व दाखवून जगाला थक्क करून गेले. राजर्षी शाहू महाराज या यादीत निश्चितच अग्रस्थानी आहेत. शाहूंच्या शैक्षणिक सुधारणांचा आढावा घेताना त्यांच्या काही उपक्रमांचा आणि योजनांचा ओझरता उल्लेख सुद्धा मनावर दुर्गामी ठसा उमटवतो. शाहू महाराजांचे शैक्षणिक क्षेत्रातील अलौकिक कार्य प्रामुख्याने 4 कृतीमध्ये दिसून येते. त्यात पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण. प्राथमिक शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे, नंतर दुय्यम व शेवटी उच्च शिक्षणाची सोय करणे हे शाहूंचे मोठे काम. फक्त सुरुवातीचे शिक्षण देऊन साक्षर लोकांची फौज तयार करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे केरळसारखे राज्य शाहूंच्या शिक्षण नीतीमधून अजूनही खूप काही शिकू शकतील. त्यांची धोरणाची तरतूद इतकी प्रगत होती. फक्त साक्षरता वाढून दिखाऊ पद्धतीने सह्या करणाऱ्या ग्रामीण स्त्रिया दाखवून पोकळ स्वाभिमान तयार करून भलत्या मार्गाने प्रसिद्धी मिळवू पाहणारे सध्याचे नेते आणि शाहू यांच्यातले पराकोटीचे अंतर कधी व कसे तयार झाले हे समजून घेतले तर नक्कीच खूप मोठे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. शाहूंच्या या धोरणात सक्ती आणि मोफतीचे शिक्षण हे 2 शब्द महत्त्वाचे. शिक्षणासाठी सक्तीतून त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळता दिसते. तत्कालीन परिस्थितीत समाजामध्ये शिक्षणाबद्दल जास्त जागरूकता नसताना सुद्धा शिक्षण मोफत उपलब्ध करून वास्तववादी निर्णय घेण्याची क्षमता शाहूंची दूरदृष्टी दर्शवते. त्यांनी एका हाताने सक्ती केली आणि दुसऱ्या हाताने शिक्षण मोफतही दिले. फक्त नियम तयार करून त्यासाठी कौतुक करून घेणारे राज्यकर्ते आणि सक्तीसोबत तशी धोरणास पूरक धोरण परिसंस्था तयार करण्याचे महत्त्वाचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. आपल्या एका भाषणात शाहू महाराज म्हणतात, खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर हे जे जड व जुलमी लावले आहेत ते झुगारून देण्याची शक्ती समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरुरी आहे. संदर्भ भोसले 1975 पान क्रमांक 13 वर याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे शाहू महाराजांनी शिक्षण हे क्रांतीचे साधन मानून त्या आधारे प्राथमिक शिक्षणावर भर दिला. शाहू महाराज म्हणतात, शिक्षणाने आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम लढवय्ये वीर कधी निपजणार नाहीत. म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानाला अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या मते 20व्या शतकातील जीवन कलहातून मानवाला सुखाकडे नेणारे शिक्षण सर्वस्पर्शी साधन आहे. ते वापरून स्वावलंबाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. माझी सर्व प्रजा मराठी 3री इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी त्याच्या राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आज विश्रांती घेतली असती. पुढे जाऊन त्यांनी संस्कृत शिकण्यावर एका वर्गाची मक्तेदारी नसावी म्हणून वैदिक शाळांची स्थापना केली. गावातील प्रमुख किंवा पाटील यांना चांगले प्रशासक बनवण्यासाठी खास शाळा स्थापन केल्या. तसेच जर शिक्षण गुणवत्तापूर्ण असेल तर चांगले विद्यार्थी घडवू शकेल याची जाण असल्याने शिक्षक प्रशिक्षणासाठी त्यांनी शिक्षक मेरिट प्रमोशन सारख्या योजना सुरू केल्या. याचा संदर्भ लोकराज्य 1994 मध्ये आढळतो. या सर्व धोरणांचा परिणाम लवकरच दिसून आला. प्राथमिक शाळांची संख्या जी 1893-94 मध्ये 183 इतकी होती ती 1921 ला 496 एवढी झाली. त्याचबरोबर 93-94 ला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11,042 होती. ती 1921 आणि 22 ला 26,628 पर्यंत वाढली. दुसरी महत्त्वाची गोष्ट शाहू महाराजांनी दिलेली ती म्हणजे शिष्यवृत्ती. समाजातील प्रतिकूल परिस्थितीतील घटकांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था. सामाजिक दृष्ट्या मागास समाज हा शोषित आणि वंचित असतो, म्हणून आर्थिक दृष्ट्या सुद्धा मागास असतो. साधन संपत्तीवरचा त्यांचा ताबा इतर तथाकथित उच्च जातींसारखा नसल्याने शिक्षण घेणे त्यांच्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. जरी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असेल तरी सुद्धा बऱ्याच समाज घटकांना आर्थिक मदतीशिवाय शिक्षण घेणे शक्यच नव्हते. हे शाहू महाराजांनी हेरले आणि म्हणूनच समाजातील प्रतिकूल परिस्थितीतील घटकांना शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्तीची व्यवस्था सुरू केली. शिष्यवृत्तीची संकल्पना तत्कालीन समाजात नवीन होती. पारंपरिक समाजात विद्यार्जनासाठी मदत देण्याचे धोरण हे विशिष्ट समाजात मर्यादित होते. परंपरेतल्या माधुकरी वगैरे व्यवस्था या विशिष्ट जातीपुरत्या होत्या, अर्थात त्याही पुरेशा नव्हत्या. परिणामी तत्कालीन व्यवस्थेत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात तेही धोरण म्हणून मदत करणे महत्त्वाचे पाऊल ठरले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था. गावखेड्यातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलांना राहण्याची सोय नसल्याने शिक्षण घेण्यात अडथळे होत असत. मुलांचा शहरांमध्ये आल्यानंतर राहण्याचा प्रश्न मिटावा आणि त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शाहू महाराजांनी वसतिगृहाच्या उभारणीला प्रोत्साहन दिले. यामागचे दुसरे कारण असे आहे की वसतिगृहात विद्यार्थी एकत्र राहतील आणि जातीद्वेष कमी होण्यास मदत होईल हा विचार. कोल्हापुरात त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, सारस्वत, मुसलमान, देवज्ञ, पांचाळ, शिंपी, कायस्थ प्रभू यांच्या मुलांकरिता विद्यार्थी वसतिगृहे उभारली. शाहू म्हणतात, ज्याप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटला मदर ऑफ पार्लमेंट असे म्हणतात
त्याचप्रमाणे कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणजे विद्यार्थी वसतिगृहांची माता असे म्हणणे वावगे ठरणार नाही। दुर्दैवाने पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या वसतिगृहांची सुविधा नसल्याने कैक विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल हे वेगवेगळ्या बहुजन लेखकांनी मांडले आहे। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट शाहू महाराजांनी दिलेली म्हणजे आरक्षण। प्रथमच शिकून तयार झालेल्यांचा शिक्षणावरील विश्वास दृढ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी रोजगाराची सोय करणे, नोकऱ्यात राखीव जागा ठेवणे, उपेक्षित वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे आणि त्यांना निर्णय निर्धारण प्रक्रियेत सामील करून घ्यायचे यासाठी राखीव जागांची तरतूद करायची कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती। ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली। 1902 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। शाहू महाराज म्हणतात, सर्व जातीचे लोक पुढे येऊन सामाजिक, औद्योगिक, शिक्षण विषयक, सरकारी नोकरी वगैरे सर्व बाबतीत आपली जबाबदारी पुरी पाडण्याचे सामर्थ्य त्यासेने याला मी जातवार प्रतिनिधित्व म्हणतो। मागे पडलेल्यांना अशा प्रकारे पुढे येण्यास उत्तेजन देणे हे एक कर्तव्य आहे असे मी मानतो। आरक्षणाला शाहू महाराज मक्तेदारी मोडून काढायचे साधन समजतात। अशा जागा ज्या अनंत काळापासून समाजाच्या एका अल्पसंख्याक वर्गाने स्वतःकडे काबीज करून ठेवल्या होत्या, त्या जागा आता वंचित समाजाला प्रदान करण्याचे काम शाहू महाराजांनी केले। सोबतच शाहू महाराजांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी सर्वांसाठी खुल्या केल्या। अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा लढा गुलामी विरोधात स्वातंत्र्याचा लढा होता, तर शाहू महाराजांचा जातीयवादी, शक्तीविरोधी समतेचा लढा होता असे म्हणता येते। फक्त विद्यार्थी नव्हे तर शिक्षक सुद्धा महत्त्वाचा शैक्षणिक प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर तो म्हणजे शिक्षक। शिक्षकाच्या गुणवत्तेवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। उत्तम शिक्षकच उत्तम विद्यार्थी घडू शकेल म्हणून शिक्षक प्रशिक्षणासाठी शाहूंनी शिक्षक मेरिट प्रमोशन योजना सुरू केली। कारण फक्त शिक्षणासाठी भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे पुरेसे नाही, त्यासाठी जे लोक काम करतात त्यांच्याकडे कौशल्य असणं अत्यंत गरजेचं होतं। म्हणून शिक्षक प्रशिक्षणासाठी त्यांनी शिक्षक मेरिट प्रमोशन सुरू करून ते यशस्वी केले। पारंपरिक व्यवस्थेत मक्तेदारी असलेले शिक्षक विशिष्ट समाजातून येतात, त्यांना इतर समाजातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजून त्यांना योग्य प्रकारे प्रेरणा देता येणे अवघड असे। याच काळात सर्व जातीतले शिक्षक तयार व्हायला हवेत यासाठी शाहूंनी एक सक्षम व्यवस्था उभी केली। यातून शाहूंची दूरदृष्टी दिसते। जातीभेद आणि शिक्षण, एकमेकांना पूरक जातीभेद आणि शिक्षण यातला अनन्य संबंध शाहूंनी पक्का जाणला होता आणि नेमका तिथेच वार करणारे शैक्षणिक धोरणांचे अस्त्र त्यांनी तयार केले। शिक्षणामुळे भारतातील उच्च निष्ठेची, जातीभेदाची दरी बुजून समाज एक संबंध तयार यावा शाहू महाराजांचा विश्वास होता। शाहू महाराजांची भाषणे सखोलतेने ऐकली की त्यांचे शिक्षण प्रसाराचे धोरण आणि जाती उच्चाटनासाठी प्रयत्न एकमेकांपासून खूप वेगळे नाही हे लक्षात येईल। शिक्षण का तर सामाजिक भेदांना, ऐतिहासिक अन्यायाला चीर देऊन त्या अंगाने उतरंडीत सर्वात खाली असणाऱ्या व्यक्तीला आत्मविश्वास देण्यासाठी, जेणेकरून ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊन भविष्यात इतरांसोबत होत असणारा अन्याय रोखण्यासाठी पुढे येईल। तात्कालीन राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक स्वातंत्र्य या चर्चेला त्यांनी वेगळ्या अंगाने पाहिले। 15 एप्रिलच्या भाषणात शाहू महाराज म्हणतात, जातीभेद देशोन्नतीच्या मार्गात अडथळा आहे। देशोन्नतीसाठी आता जातीभेद संपवणे गरजेचे आहे। कारण विचारांती माझे मत झाले आहे की जोपर्यंत हिंदुस्थान जाती बंधनात निगडीत राहील, स्वराज्य स्थापनेपासून मिळणारे संपूर्ण फायदे त्यास घेता येणार नाही। म्हणून अशी भीती वाटते की राजकीय स्वातंत्र्य जरी मिळाले तरी तेथील सत्ता उच्च वर्गाच्या हाती जाईल आणि स्वातंत्र्य मिळून जातीभेदाचे लक्ष्य पूर्ण होणार नाही। महाराज म्हणतात, इंग्रज अधिकाऱ्यांपासून हातून सत्ता काढून घेऊन ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्याक ब्राह्मण वर्गाच्या हाती देणे मला बिलकुल मान्य नाही। या देशातील बहुसंख्य जनता सुखी जीवनाची भागीदार करवायची असेल तर आधी सोशल रिफॉर्म होऊन आपली एक झाली पाहिजे, म्हणजेच आम्हाला स्वराज्याचे संपूर्ण फायदे मिळतील। राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक स्वातंत्र्य? सामाजिक स्वातंत्र्य असल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य कधीच शक्य नसते। सामाजिक पातळीवर उतरंड राहणार असेल तर त्याची परिणामी फक्त प्रतिकात्मक राजकीय पदात होते। बहुजन समाजातील सरपंच असेल तर त्याच्याकडून सरकारी कागदपत्रावर सही घेण्यात कमीपणा मानणारे आजही महाराष्ट्रात आहेत। हा भेद तात्कालीन सामाजिक अनुभवातून शाहूंनी जाणला होता आणि तेव्हाच यावर उपाय देखील सुरू केले होते। परंतु त्यानंतरच्या काळात फुले शाहू यांच्या कामातून तयार झालेली मूळची सांस्कृतिक लढाई विसरून गेलेले नेतृत्व महाराष्ट्राला नेहमी मिळत गेले। मूळची सांस्कृतिक लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित केली, पण तात्कालीन उच्चवर्णीय समाजवाद नेहमी त्यामध्ये अडकूनच राहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।